मिरजमध्ये घरफोडी प्रकरणी 24 तासात 3 आरोपी जेरबंद, 3 जिल्ह्यात 27 गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अटकेत। मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावत 3 संशयित आरोपींना अटक केली आहे। या आरोपींपैकी किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार भाटी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 3 जिल्ह्यांमध्ये सुमारे 27 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मिरजेतील कृष्णा घाट परिसरामध्ये 1 मे 2026 रोजी कुदरत कादर मुलानी यांच्या घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील 50,000 रुपये आणि पॅन्टच्या खिशातील 5,000 रुपये अशी एकूण 55,000 रुपयांची रोकड चोरी केली होती। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने तपास सुरू केला। तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। हरिपूर रोड सांगली परिसरात आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून किसन उर्फ बोबड्या कुंभार, ऋतुराज सुभाष गजगेश्वर व समर्थ शंकर डवरी यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने त्यांना 5 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान मुख्य आरोपी किसन कुंभार यांच्यावर कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणी मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असून त्यांना यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते। या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर गायकवाड यांच्यासह डीबी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। पोलिसांनी नागरिकांना मालमत्तेविरुद्ध गुन्ह्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, शंकर गायकवाड, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोहसेन टिंगवेकर, राजेंद्र हार्गे आणि रामकृष्ण सुरवसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे।